सबको मेरा प्रणाम। मैं रामकृष्ण हूँ। आज हम सूरदास का एक पद देखेंगे, उसका भावार्थ हिंदी और कन्नड़ में सुनिए। पहले पद देखेंगे। मोही कहती जुबती सब चोर, खेलत कहूँ रहो मैं बाहिर, चितई रहती सब मेरी ओर, बोली लेत भीतर घर अपने, मुख चूमती भरी लेती अंकोर, माखन हेरी देती अपने कर, कछु कही विधि सौ करती निहोर, जहाँ मोही देखती तहाँ टेरती, मैं नहीं जात दुहाई तोर, सूर श्याम हंसी कंठ लगायो, वही तरुणी कहाँ बालक मोर। यहाँ कृष्ण की बाल लीला का वर्णन है। कृष्ण गोपियों की शिकायत कर रहा है अपनी माँ यशोदा से। यशोदा कृष्ण की जो बातें हैं उसे सुन रही है। सुनकर उसकी क्या प्रतिक्रिया होगी, कृष्ण क्या शिकायत करने आया है, किस पर शिकायत करने आया है, हम इस पद में देखने वाले हैं। सूरदास ने इस पद की रचना की है। मोही कहती जुबती सब चोर। कृष्ण आकर अपनी मैया से कहता है, माँ मैया मोही कहती, मुझे ही कहती है, जुबती ये सारी युवतियाँ जो है ना, गोपिकाएं, ये सारी मुझे ही चोर कहती है। मैं चोर नहीं हूँ, मैंने माखन नहीं चुराया है माँ, लेकिन ये सारी गोपियाँ मुझे ही चोर कहती है। इसमें मेरी कोई गलती नहीं है, सारी गलतियाँ उनकी ही है। खेलत कहूँ रहो मैं बाहिर। माँ जब मैं खेलने जाता हूँ ना बाहर, मैं कहीं भी रहूँ, कहीं भी खेलता रहूँ, चिते रहती सब मेरी ओर, सब मेरी ओर ही देखती रहती है। क्या मुझे अच्छा लगता है माँ? मुझे तो अच्छा नहीं लगता। जब मैं बाहर खेलता रहता हूँ अपने गोपालकों के साथ, बलराम के साथ, ये सारी गोपियाँ क्या करती है? मुझे ही टेरती रहती है, देखती रहती है। यह मुझे अच्छा नहीं लगता माँ। बोली लेती भीतर घर अपने। सिर्फ इतना ही नहीं, मुझे देखकर अगर मैं खेलता रहूं तो मुझे देखती है, और देखने के बाद क्या करती है? मुझे अपने घर के अंदर बुला लेती है। ये गोपियाँ अपने घर के अंदर बुला लेती है, बुलाकर मुख चूमती, मेरे मुख को चूमती है, भरी लेत अंकोर, अपनी गोद में मुझे उठा लेती है। माँ बाहर खेलते समय ये गोपियाँ मुझे अपनी गोद में उठा लेती है। माखन हेरी देती अपने कर, और माखन लेकर वे अपने कर से मेरे कर में रख देते हैं। मेरे हाथ में वे ही माखन रखती है और खाने के लिए कहती है, मैंने नहीं चुराया है, मैंने माखन नहीं चुराया है, वे उन लोगों ने ही मुझे माखन दिया है। कछु कही विधि सौ करती निहोर, कि इस प्रकार कुछ ना कुछ करके वे क्या करती है? मुझे देखती रहती है, एकटक देखती रहती है, चारों ओर से घेरी हुई रहती है। माँ जहाँ मोही देखती तहाँ टहरती, जहाँ भी वे मुझे देखती है बाहर टेरने लगती है। मैं नहीं जात दुहाई तोर। देखो माँ, मैं बाहर नहीं जाऊंगा, अगर मैं जाऊंगा तो ऐसा ही होता है, बाद में आकर तुमसे शिकायत करनी पड़ती है। सूर श्याम हंसी कंठ लगायो। मैं शिकायत करने पर भी तुम उन्हें डांटती नहीं, कुछ नहीं करती, इसलिए मैं खेलने नहीं जाऊंगा माँ। सूर श्याम हंसी कंठ लगायो। कृष्ण की बातें सुनकर यशोदा मैया उसे गले लगती है और गले लगकर बोलती है, वही तरुणी कहाँ बालक मोर। अरे वे तो तरुणियाँ हैं, बड़ी युवतियाँ हैं, तू तो अभी बालक है, छोटा बालक है, वे कहाँ और तू कहाँ? ऐसा तो उनका व्यवहार ठीक नहीं है तुम्हारे साथ। ऐसा कहकर बालक कृष्ण को अपने गले से लगती है। तो इस प्रकार आपने अभी हिंदी में उसका भावाರ್ಥ ಸುನಾ है। ಈಗ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನೋಡೋಣ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಏನು ಏನಿದೆ ಹೇಗೆ ಅಂತ. ಮೋಹಿ ಕಹತಿ ಜುಬತಿ ಸಬ ಚೋರ್. ಇಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ
ಹೊರಗಡೆ ಆಟ ಆಡೋದಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಗೋಪಿಕಾಸ್ತ್ರೀಯರು ಅವನನ್ನು ಕರೆದು ಮನೆಯೊಳಗಡೆ ಕರೆದು ಎಲ್ಲ ಮುದ್ದು ಮಾಡ್ತಾರಂತೆ. ಅದು ಇವನಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಲಿಲ್ಲ. ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಮೋಹಿ ಕಹತಿ ಜುಬತಿ ಸಬು ಚೋರ್, ಎಲ್ಲ ಯುವತಿಯರು ಗೋಪಿಕಾಸ್ತ್ರೀಯರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ನನ್ನನ್ನೇ ಕಳ್ಳ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಿಜಕ್ಕೂ ನಾನು ಕದೀಲೇ ಇಲ್ಲ, ನಾನು ಬೆಣ್ಣೆನ ಕದ್ದೇ ಇಲ್ಲ. ಆದರೂ ಅವರು ಹಾಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಖೇಲತ್ ಕಹೂಂ ರಹೋ ಮೈ ಬಾಹಿರ್, ನಾನು ಹೊರಗಡೆ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ, ಎಲ್ಲಾದರೂ ಇರಲಿ ನಾನು ಆಟ ಆಡ್ತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ, ಚಿತೈ ರಹತಿ ಸಬ್ ಮೇರಿ ಓರ್, ಎಲ್ಲ ನನ್ನನ್ನೇ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅದು ನನಗೆ ಇಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಬೋಲಿ ಲೇತೆ ಭೀತರ್ ಘರ್ ಅಪನೆ, ಅದಾದಮೇಲೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ಮನೆಯ ಒಳಗಡೆ ನನ್ನನ್ನು ಕರೀತಾರೆ. ಅಪ್ನೆ ಘರ್ಕೆ ಅಂದರ್, ಮನೆಯ ಒಳಗಡೆ ನನ್ನನ್ನು ಕರೀತಾರೆ. ಮುಖ ಚೂಮತಿ, ಮುಖಕ್ಕೆ ಮುತ್ತಿಕ್ಕುತ್ತಾರೆ. ಭರಿ ಲೇತೆ ಅಂಕಾರ, ಹೇಗೆ ಅದು ನನ್ನನ್ನು ಎತ್ಕೊಂಡು ತಮ್ಮ ಮಡಿಲಲ್ಲಿ ಎತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ನನಗೆ ಮುತ್ತು ಕೊಡ್ತಾರೆ. ಮಾಖನ್ ಹೇರಿ ದೇತೆ ಅಪ್ನೆ ಕರ್, ಮತ್ತು ಬೆಣ್ಣೆ ನನ್ನ ಕೈಗೆ ಅವರೇ ಇಟ್ಟಿದ್ದು, ನಾನು ಖಂಡಿತ ತಗೊಳ್ಳಿಲ್ಲ, ನಾನು ಬೆಣ್ಣೆನ ಕದೀಲೇ ಇಲ್ಲ. ಕಚ್ಚು ಕಹಿ ಬಿಧಿ ಸೌ ಕರತಿನ್, ಏನೋ ಹೀಗೆಲ್ಲ ಏನೆಲ್ಲ ಮಾಡಿ ಅವರು ನನ್ನನ್ನು ನೋಡ್ತಾನೇ ಇರ್ತಾರೆ. ಜಹಾ ಮೋಹಿ ದೇಖತಿ ತಹ ಟೇರ್, ನಾನು ಎಲ್ಲೇ ಹೋದರೂ ನನ್ನ ಕಡೆಗೆ ಅವರ ದೃಷ್ಟಿ ಇರುತ್ತೆ, ನನ್ನನ್ನೇ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಮೈ ನಹಿ ಜಾತ್ ದುಹಾಯಿ ತೋರ್, ಆದರೆ ನಾನು ನಿನಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಹೀಗೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಹೇಗೆ ಅಮ್ಮ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಜೊತೆ ನಾನು ಹೊರಗಡೆ ಹೋಗೋದೇ ಇಲ್ಲ. ಸೂರ್ ಶ್ಯಾಮ ಹಸಿ ಕಂಠ ಲಗಾಯೋ, ಈ ಥರ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡೋದನ್ನು ನೋಡಿ ಯಶೋದೆಗೆ ನಗು ಬರುತ್ತೆ. ನಗುತ್ತಾ ಕೃಷ್ಣನನ್ನು ಬಾಚಿ ತಪ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾಳೆ, ವೈ ತರುಣಿ ಕಹ ಬಾಲಕಮೋರ್, ಅಯ್ಯೋಯ್ಯೋ ಅವರಂತೂ ತರುಣಿಯರು, ಅವರಲ್ಲಿ ನೀನು ಬಾಲಕ, ನೀನಲ್ಲಿ ಈ ಥರ ಅವರು ನಿನ್ನ ಜೊತೆ ಮಾಡಲೇಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ತನ್ನ ಮಗು ಕೃಷ್ಣನನ್ನು ಯಶೋದೆ ತಬ್ಬಿ ಹಿಡಿತಾಳೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸೂರ್ದಾಸ್ ಈ ಪದದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣನ ಬಾಲಲೀಲೆಯ ಮತ್ತೊಂದು ಪ್ರಸಂಗವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸುನ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಆಪ್ ಸಬ್ಕೋ ಧನ್ಯವಾದ.